जेव्हा ही माझी वहिनी माझ्या समोर यायची तेव्हा ती विचित्र कृत्य करायची। माझे डोळे शरमेने खाली व्हायचे, पण वहिनीला लाज वाटत नसे। माझ्या भावाच्या गैरहजेरीत अनेकदा माझ्यावर जबरदस्तीही करायची, पण मी तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतो। एके दिवशी अचानक माझा भाऊ मला मारायला लागला आणि म्हणाला, तुझी वहिनी तुला तिचा मुलगा मानत होती, पण तू काय केलंस तिच्यासोबत? तेव्हा माझे भान हरपले, जेव्हा तो म्हणाला की माझी पत्नी गरोदर आहे आणि ते मूल। होय, हे खरे होते की माझी कमी वयाची वहिनी या जगातील सर्वात सुंदर मुलगी होती आणि माझ्या जास्त वयाच्या भावासोबत ती अगदी शोभत नव्हती। पण याचा अर्थ असा नव्हता की ती माझ्यावर हल्ला करू लागेल। ती माझ्यावरच डोळे टाकायला लागेल आणि तिचे हे विचित्र हल्ले इतके धोकादायक असायचे की मी किती दिवस वाचू शकणार होतो। एक दिवस माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि मला वेड्यासारखं मारहाण करून बाहेर घेऊन गेला आणि म्हणाला की तुला लाज वाटत नाही तुझ्या स्वतःच्या घरात तुझ्याच वहिनीसोबत? मी काय केले असे विचारल्यावर माझ्या भावाने मला असे सांगितले की मी आश्चर्यचकित झालो, पण ते खोटं होतं हे मला माहीत होतं। पण मला खरंच आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा त्याने मला पुरावा दाखवला, नाहीतर हे सगळं मला खोटंच वाटत होतं। मी तर खरंच रोज रात्री माझ्याच वहिनीसोबत असतो हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं। माझ्या भावाने आमच्यासाठी खूप काही केलं होतं, आमच्या सर्वांसाठी नेहमीच तो काही ना काही करतच होता। त्याचे नाव रवी होते। तो खूप चांगला भाऊ होता। त्याने आमची खूप काळजी घेतली। सर्व बहिणींचे विवाह त्यानेच केले होते। आई वडिलांची सर्व स्वप्ने पूर्ण केली होती। आता फक्त मी उरलो होतो आणि माझं शिक्षण अजून चालू होतं। सगळे म्हणायचे की तू आता लग्न कर, पण तो म्हणायचा की आधी किशनचं लग्न करेन आणि मग स्वतःचं घर सेटल करेल। पण सगळ्यांनी सांगितलं की अजून किशनचा काही वर्षाचा अभ्यास बाकी आहे, तोपर्यंत तो खूप मोठा झाला असेल आणि मुलगी मिळणं कठीण होईल। माझ्या भावाकडे देवाने दिलेले सर्व काही होते। त्याला वाटले की सर्व काही ठीक आहे, एकच भाऊ उरला आहे, तो आता शिकत आहे, कोणती मुलगी आहे जी माझ्यावर ओझे होऊ शकेल? म्हणून त्याने स्वतःसाठी मुलगी शोधण्याचे ठरवले। या कामासाठी त्याने एक माणूस ठेवला होता। त्या माणसाने खूप चांगल्या नात्याचे वर्णन केले। तो म्हणाला की मुलीचे चारित्र्य एकदम स्वच्छ आहे, मुलगी खूप छान आहे, तिला मोठ्या माणसांशी लग्न करायला काहीच हरकत नाही, तिचे चारित्र्य एकदम स्वच्छ आहे, ती खूप देखणी आहे, सभ्य। हे सर्व गुण ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले। जर असे होते मग अजून काय हवे होते? मुलीचे नाव माया होते आणि तिचे वय अवघे 19 वर्ष असल्याचे सांगण्यात आले। जेव्हा माझ्या भावाने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, नाही, ही मुलगी माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे। नाही नाही, मला नाही वाटत, मी तिच्याशी लग्न करायला हवे। पण सर्वांनी सांगितले की जेव्हा ती स्वतः लग्न करण्यास तयार आहे तेव्हा तुमचा काय आक्षेप आहे? आणि मग तुम्ही तरुण मुलीसोबत खुशही राहाल। सर्वजण मला सांगत होते की तुझा भाऊ खूप सरळ आहे, त्याला सांग की तुला पुन्हा अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही, म्हणून लग्नाला हो म्हण। मी कसं तरी माझ्या भावाला पटवून दिले। मी त्याला सांगितले की घरात एक सगळ्यात लहान बहीण होती, आता तिनेही घर सोडले आहे, तिचे लग्न झाले आहे, घरात स्वयंपाक करायला कोणीही नाही, किती दिवस आपण दोघे एकटे एकमेकांसाठी कच्चा पक्का शिजवलेल्या रोट्या भाजत राहणार आहोत? तुम्ही या मुलीशी लग्न करा, कारण तिचा फोटो आम्हाला देखील दाखवला होता आणि मुलगी खूपच सुंदर होती। माझ्या भावानेही होकार दिला आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या खोलीत गेल्यावर मला खूप अस्वस्थ झाले। पण सकाळी तिला बघून असे वाटले की ती खूप खुश आहे। नक्कीच आमच्या घरात ती रमली असावी। पण जेव्हा मी सकाळी माझ्या वहिनीकडे गेलो आणि मी तिला म्हणालो की वहिनी, आमच्या घरी तुमचे स्वागत आहे, रात्री सर्व विधी वगैरे चालू होते, म्हणून त्यानंतर तू सरळ रूममध्ये गेलीस, मी तुझा दीर किशन आहे, तू मला ओळखतेस? मग ती म्हणाली की हो, मी तुला ओळखते आणि अजून थोडे जाणून घ्यायचे आहे। ती काय बोलत होती ते मला समजले नाही। मग मी म्हणालो की आता आपण या घरात राहणार आहोत। भाऊ सकाळी जातो आणि संध्याकाळीच येतो आणि माझे क्लासेसही पूर्ण झालेले आहेत। होय, आता मी घरी बसून क्लासेस घेतो आणि कधी कधी तिथे जातो। घरी आपण दोघेच असू, ती अतिशय चांगली बाब असल्याने त्यांनी सांगितली। ती माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत का पाहत होती हे मला कळलं नाही। एक मुलगा मुलीकडे ज्या प्रकारे पाहतो तसंच ती माझ्याकडे पाहत होती। होय, हे विचित्र आहे, परंतु जसे आपण म्हणतो एक मुलगा मुलीला चेकआउट करत होता, ती मला तसेच चेकआउट करत होती। कधी ती माझ्या हातांकडे, कधी माझ्या पायाकडे, तर कधी मानेकडे पाहत होती। मला तिची नजर अजिबात आवडली नाही, पण कदाचित ती सगळ्यांकडे असंच पाहत असावी, कारण थोड्या
थोड्या वेळाने आमच्या घरी काही नातेवाईक आले होते. त्यांच्यासोबत एक मुलगी पण होती आणि माझी वहिनी तिच्याकडेही असंच बघत होती. असे काही लोक आहेत जे म्हणतात की त्यांचे डोळे तुमच्या आत्म्यात डोकावून पाहू शकतात. ते तुमच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहतात. कदाचित माझ्या वहिनीचंही असंच होतं. पण लग्न होऊन काही आठवडे झाले तरी तेच चालू होतं. ती माझ्याकडे विचित्र हावभाव करायची. एके दिवशी ती मला म्हणाली, हे बघ, काम करताना माझा हात लचकला आहे, कृपया मला मदत करा. ती तिचा हात धरून माझ्याकडे आली आणि मला वाटले तिला कशी मदत करावी हे मला कळत नाही. ती म्हणाली, माझा हात पकडून मला तुझ्याकडे खेच आणि माझ्या हाताला जोराचा झटका दे आणि सर्व वेदना निघून जातील. मी असे केल्यावर ती सरळ माझ्याजवळ आली आणि मी मागे हटलो. मी म्हणालो, तुम्ही ठीक आहे? ती घाबरली आणि म्हणाली, हो मी ठीक आहे. तू इतक्या लवकर मला बरं केलंस. मी म्हणालो, काय वहिनी, अजून काय करायचे होते? वहिनी म्हणाली, नाही, काही नाही. ती रोज माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. ती माझ्याबद्दल काही विषय असेल तर त्याविषयी खूप बोलायची. कधी मला बाजारात जाऊन कपडे घ्यायचे आहे असे म्हटल्यावर तर ती म्हणायची, मी पण सोबत येते. मला घरासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि माझा भाऊ आम्हा दोघांनाही सोबत पाठवत असे. कधी कधी मी डॉक्टरकडे जायला म्हटल्यावर माझ्याही पोटात खूप दुखतंय, मला पण सोबत घेऊन चल. मी जेवताना एकदा डाळ खाल्ली होती. मला बरे वाटत नव्हते आणि एके दिवशी मी डॉक्टरकडे जाऊ लागलो. तेव्हा ती बाहेर येऊन मला बरं नाही या बहाण्याने माझ्यासोबत डॉक्टरकडे आली आणि बाहेर येताच मला म्हणाली, आता मी बाहेर आले, मला बाहेर आल्यावर बरे वाटते. समोर आईस्क्रीमचं दुकान होतं. चल मला आईस्क्रीम खायला घाल. मी म्हणालो, आत्ताच तुमच्या पोटात दुखत होते. मग ती म्हणाली, काहीही दुखत नाही, मी फक्त बाहेर येण्यासाठी हे नाटक केलं होतं. मी म्हणालो, मग तू हे माझ्या भावाला सांगायला हवं होतंस. माझ्या भावाने तुला बाहेर जाण्यापासून रोखले नसते. माझा भाऊ तसा अजिबात नव्हता. त्याने कोणावरही बंधन घातली नाहीत. तर ती म्हणाली, नाही, मला त्याने नकार दिला नसता, पण तो माझ्यासोबत आला असता आणि मला तुझ्यासोबत यायचे होते. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी म्हणालो, माझ्या भावाशी भांडण झाले आहे का तुमचे? तिला निमित्त सापडले होते. ती म्हणाली, हो, भांडण झालं आहे, खूप वाईट भांडण झालं आहे. ते माझ्याशी खूप भांडतात. पण मी मनात विचार करू लागलो की माझा भाऊ तर असा नाही, तो खूप शांत माणूस आहे. त्याने तर खूप सहन केलं आहे. 5 बहिणींची लग्न करणं, घरावर असलेलं कर्ज काढून घेणं, घर बांधणं, व्यवसाय उभा करणं, हे सगळं सोपं नव्हतं. जर तो इतका भांडखोर आणि विक्षिप्त असता तर हे सर्व करू शकला नसता. मला माहीत आहे की वहिनी खोटं बोलत होती, पण कदाचित त्यांची भांडण झाली असेल म्हणून ती भावाला सांगू शकत नाही. पण आता खूप होत होतं. मला समजलं की ती बहाणा करत होती. पण जर तिला बाहेर जायचं असेल तर तिने आता माझ्या भावाला सांगायला हवं होतं. तिने माझ्यासोबत का जायचे? माझा भाऊ अशा बाबतीत अजिबात बोलत नव्हता. जर ती रात्रीचे 12 वाजता म्हणाली की मला बाहेर जाऊन मोमो खायचे आहेत तर माझा भाऊ नक्कीच घेऊन गेला असता. माझा भाऊ घरात येताच ती आजारी असल्याचे नाटक करू लागायची. माझा पाय दुखतोय, डोकं दुखतंय असं सांगून भाऊ मला पाठवायचा आणि म्हणायचा, मेडिकलवर जाऊन तुझ्या वहिनीची औषधं घेऊन ये, तिची तब्येत खूप खराब आहे. आणि मला वाटायचं की वहिनी दिवसभर बरी होती. पण भाऊच्या घरात येताच त्यांची तब्येत कशी बिघडली, त्या 2 पती-पत्नींमध्ये काय चालले होते ते मला कळत नव्हते. पण आता ही गोष्ट ऐकल्यावर मला समजले की कदाचित वहिनी भावापासून दूर राहण्यासाठी असे नाटक करत असावी. दादा घरी येताच ती आजारी पडायची. आता आजारी बाई तर काही उपयोगाची नाही, तसे झाले तर ती बसून राहायची. पण ती असं का करत होती? भाऊ तिच्यासाठी सर्व काही करत होता. माझ्याकडे बघून ती विचित्र हावभाव करायची आणि आता ती तर मोकळेपणाने माझ्याकडे बघू लागली होती. हातवारे करून विचित्र बोलू लागली होती. ती म्हणायची की तू खूप सुंदर आहेस, देखणा आहेस. तुझी आई तुझ्या भावाच्या टायमाला काले खट्टे खायची की काळी वांगी खायची की तो इतका काळा आणि कुरूप जन्माला आला आहे. मी वहिनीला म्हणालो, असे नका म्हणत जाऊ वहिनी. मग लगेच ती सांगायला लागली की मी फक्त मजाक करत होते. हळूहळू मला माझ्या वहिनीचे सगळे नाटक कळायला लागले आणि तिच्या नाटकांची माहितीही झाली. त्यांचे बाजारात जाण्याचे नाटक करणे, आजारी असल्याचे नाटक करणे आणि तिचं रोज माझ्या शेजारी येऊन बसणं आणि मला तुझ्याशी बोलून मस्त वाटतं म्हणणं, हे सगळं नाटक होतं आणि आता मला ते सहन होत नव्हतं. तर एक दिवस खूप झाले तिने तिची हकीकत माझ्यासमोर उघडली आणि हे सर्व तिच्या मनात चालले आहे हे जाणून मला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, हे बघ, मला तू पहिल्यापासूनच खूप आवडतोस.
मी म्हणालो, मला तू आवडतेस, तू माझी वहिनी आहेस आणि खूप दिवसांनी या घरात एक बाई आली आहे आणि वहिनी आणि दिरामध्ये मैत्री असते, ते मैत्रीचे नाते असते. ती म्हणू लागली, हो, आता तू बरोबर जात आहेस, मलाही तुझ्याशी मैत्री करायची आहे. होय, पण मुलगा आणि मुलगी यांच्यात जी मैत्री असते तिला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणतात. मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे? मी तुमचा दीर आहे आणि तुम्ही माझ्या वहिनी आहात. ती म्हणाली, तुला अजूनही समजले नाही, तू नाटक करत आहेस. मला समजले होते आणि माझे हृदय खूप धडधडत होते. माझी वहिनी काय म्हणत होती मी आजपर्यंत तिला तसं पाहिलं नव्हतं. ती म्हणू लागली, मला तुझा भाऊ अजिबात आवडत नाही. तुझ्या भावाकडे बघ आणि माझ्याकडे बघ. जर तुम्ही क्षणभर विचार केला तर होय, ही जोडी चांगली नव्हती. भाऊ वयाने मोठा होता, भावाचे वजनही जास्त होते, तो देखणाही नव्हता आणि वहिनी खूप सुंदर, तरुण आणि सडपातळ होती. परंतु याचा अर्थ असा नाही की स्त्रीने आपल्या पतीशी विश्वासघात करावा, त्याची फसवणूक करावी आणि घरात उपस्थित असलेल्या दिराशीच उलटसुलट संबंध करण्याचा प्रयत्न करावा. मी म्हणालो, तसे असते तर तू लग्न करायला नको होते. तर ती म्हणाली, तुला वाटतं माझी इच्छा कोणी विचारली असेल असं? फक्त श्रीमंत माणूस आहे म्हणून मला लग्न करायला भाग पाडले. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. मी पैशांचे काय करू? तुझा भाऊ काही कामाचा नाही. तुला नाही माहीत, जेव्हा आम्ही दोघे खोलीत असतो तेव्हा माझी वहिनी बोलत होती. मी म्हणालो, वहिनी गप्प बसा, मला तुमच्या दोघांचे वैयक्तिक काहीही ऐकायचे नाही. तुम्ही काय करताय? तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहात तो माझा भाऊ आहे. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुला त्याचे कोणतेही रहस्य सांगणार नाही. मी तुला सांगितले असते तर तुला समजले असते की मी तुझ्या मागे का लागले आहे. पण मला तुझा भाऊ नाही तर तू आवडतोस आणि तू मला वाचवू शकतोस. माझ्याकडे बघ, माझ्यात काही उणीव आहे का? माझ्यासारखी मुलगी हे कोणत्याही पुरुषाचे स्वप्न आहे आणि तुला भेटतंय. मी तुझ्या प्रेमात पडले आहे. तू माझ्यासाठी एवढे करू शकत नाहीस. मी म्हणालो, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. ही तुझी स्वतःची बाब आहे. आमच्या भावाने आमच्यासाठी खूप काही त्याग केला आहे. त्याचे तारुण्य, त्याचं वेळ, त्याची स्वप्ने, त्याचं शिक्षण, तो सर्व काही करू शकला असता. आमच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्यांनी मोठा भाऊ नव्हे तर वडील बनून आम्हा सर्वांची जबाबदारी घेतली. मी त्याच्याशी असा धोकेबाजपणा करू शकत नाही आणि जर तू पुन्हा माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही. मी हे सर्व माझ्या भावाला सांगेन. मी म्हणालो, तुम्ही शेवटचे काम प्रथमच केले पाहिजे होते, कारण ते प्रकरण खूप नाजूक होतं. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. आग आणि पाण्याचा खेळ होता, त्यामुळे मला तो सोडवायचा होता. माझे बोलणे ऐकून ती गप्प झाली. ती म्हणाली, ठीक आहे, पण तिचं एवढं गप्प बसणं मला आवडलं नाही. ती इतक्या लवकर कशी काय हार मानेन? तिच्या मनात काहीतरी चाललं होतं. बरेच दिवस निघून गेल्यावर काही झाले नाही, त्यामुळे तिला माझा मुद्दा कळला आहे असे मला वाटले. आणि मग जेव्हा हे प्रकरण दुतर्फा नसते तेव्हा एकतर्फी प्रकरण अधिक पुढे जाऊ शकत नाही. आणि मी काय करू? मला वेडा कुत्र्याने थोडी चावलं आहे की मी माझ्या भावाच्या पत्नीशी संबंध ठेवेल. माझ्या हृदयात कोणतेही वाईट विचार नव्हते. ती इतकी सुंदर होती की ती कुणालाही वेड लावू शकले असते, पण मी तसा नव्हतो. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या वहिनीला माझ्या भावाबद्दल प्रेम नव्हते. ती त्याची अजिबातच काळजी घेत नव्हती आणि तो जाड, म्हातारा, काळा आहे असे म्हणून ती नेहमी त्याच्याबद्दल वाईट बोलायची. पण अचानक ती माझ्या भावाची खूप चांगली पत्नी होण्याचा प्रयत्न करत होती. आता जेव्हा तो घरी यायचा तेव्हा ती आजारी असण्याचा आव आणायचे नाही. त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे जेवण बनवायची आणि तो घरी येण्यापूर्वीच तयारी करून ठेवायची. आता ती माझ्या भावाची इतकी काळजी घेत होती की एक दिवस माझा भाऊ पण तिला विचारू लागला, तुला अचानक काय झाले आहे? ते बाहेर बसून चहा पित होते आणि मी तिथून जात होतो तेव्हा मग मी त्यांचे बोलणे ऐकू लागलो. ती म्हणू लागली, तुम्ही माझे पतिदेव आहात. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. काहीही असो, माझ्यासाठी फक्त तुम्हीच आहात. मी तुमची काळजी घेतली नाही तर कोण घेणार? लग्नाच्या पहिल्या दिवसात तुम्हाला स्वीकारायला मला थोडा वेळ लागला, त्रास होत होता. आता मी तुम्हाला माझा पती म्हणून मनापासून स्वीकारले आहे आणि मी सदैव तुमची सेवा करीन. माझा भाऊ खूप आनंदी होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आनंद झाला. पण मला माहीत होते की हा आनंद लवकरच संपणार आहे, कारण ही बाई माझ्या भावाचा तिरस्कार करते. ती त्याला सांगायची की तो एकदम चांगला आहे, पण ती तर मागे म्हणायची की तो भूत आहे, तो काळा आहे, तो लठ्ठा आहे, असे काहीतरी शब्द ती माझ्या भावाबद्दल बोलत असायची. भाऊ म्हणाला, आता तुझं शिक्षण संपलं आहे, मी तुझे लग्न मायासारख्या चांगल्या मुलीशी करून देईन.
मी मनात विचार करू लागलो की मायासारख्या मुलीशी लग्न करण्याआधी मी बॅचलर राहून मेलो तरी बरे होईल. मी म्हणालो, माझ्या शिक्षणाला अजून बराच वेळ आहे, पण मी आनंदी आहे. मला खात्री आहे की तुम्ही लोक आनंदी आहात. माझ्या वहिनीची ही युक्ती मला समजत होती. ती सुद्धा माझ्याकडे बघून विचित्र हातवारे करायची, कधी हसायची, कधी डोळे मिचकवायची, कधी माझ्यावर फूल फेकायची, मिरच्या कांदे फेकायची आणि तिच्याकडे पाहण्यास मजबूर करायची. ती स्वयंपाकघरात काम करत असतानाही तिची नजर माझ्यावरच असायची. ती विचित्र कपडे घालायची. कोणत्याही स्त्रीने असे कपडे घालू नये आणि जर हे असे कपडे घालायचे असतीलच तर तिने स्वतःच्या खोलीत घालावे. जेव्हा तुम्हाला माहीत असेल की घरात एक तरुण दीर आहे तेव्हा तिने तसं करू नये. पण ती तर आधीच मला तिच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती. मग तिने हे सगळं का करू नये? पण आता तिला तिच्या पतीसोबत पूर्णपणे बरे होऊन खूप दिवस झाले होते. मला असे वाटले की कदाचित तिला हे समजले असेल की माझा नवरा कसाही असला तरी त्याच्याकडे पैसे तरी आहेत. तो माझ्या आयुष्यातून गेला तर मी काय करेन? कारण कोणीही इतके दिवस एखादा प्लॅन करू शकत नाही. या गोष्टीला आता महिने उलटून गेले होते. घरी सर्व काही ठीक होते आणि आता ती माझ्या मागेही येत नव्हती. पण एके दिवशी मी माझ्या खोलीत शांतपणे झोपलो होतो तेव्हा माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि त्याने मला असे उठवले जणू काही बाहेर मोठी समस्या आहे आणि आम्हाला लढायला जायचे आहे. मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे आणि माझा भाऊ मला उठवत आहे, पण तो मला उठवत नव्हता. त्याने माझी कॉलर धरून मला खोलीबाहेर ओढले. माझे डोळे उघडले आणि मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. मला समजले नाही की हे सर्व काही इतक्या लवकर कसे झाले. त्याने मला मारायला सुरुवात केली. तो काही बोलत नव्हता, फक्त मारत होता. मी म्हणालो, दादा निदान सांग तरी काय झालं आहे? माझा काय दोष आहे? मी हा प्रश्न विचारल्यावर माझ्या भावाने अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या डोक्यावरून आकाशही उडून गेले. तो म्हणाला की या घरात राहून तू एवढी नीच आणि वाईट कृत्य केलंस. मी माझ्या पत्नीला तुझ्या भरोशावर सोडायचो आणि ते तूच केलंस. तू माझ्या बायकोसोबत. मी म्हणालो, तू काय बोलतोयस? तेव्हा तो म्हणाला, तुझी वहिनी गरोदर आहे. त्यावेळी जे काही घडत होते ते अतिशय विचित्र होते, असे तो बोलू लागला. मी काय विचार करत होतो ते सांगता येत नाही, पण राग येण्यासारखी गोष्ट नव्हती. पण भावाने एवढी गोष्ट सांगितल्यावर मला कळले की तो इतका का चिडला आहे. तो म्हणाला, तुझ्या वहिनीच्या पोटात वाढणारे मूल हे तुझे आहे. तू तिच्याशी वाईट वागलास. ती वेड्यासारखी रडत आहे आणि मला सर्व काही सांगितले आहे की तू हे सर्व केलंस. माझ्या भावाने मला पुन्हा मारायला सुरुवात केली. म्हणून मी माझ्या भावाचा हात धरला आणि म्हणालो, पुरे झाले भाऊ, तू हे करू शकत नाहीस. तू मला जनावरांसारखे मारत आहेस. आधी माझे पूर्ण ऐकून घे आणि जर ती आई होणार असेल तर हे मूल तुझेही असू शकते. तुझ्या लग्नाला 1.5 वर्ष होणार आहे. तेव्हा माझ्या भावाने मला अशी गोष्ट सांगितली की मी पुन्हा आश्चर्यचकित झालो. माझी वहिनीही खोलीतून बाहेर आली. ती खरंच मगरीचे अश्रू ढाळत होती. तिने तिच्या साडीचा पल्लू तोंडावर ठेवला होता. डोळ्यात अश्रू आले होते. तिचे डोळे सुजले होते. तिचा चेहरा असा बनला होता की जणू ती या संपूर्ण जगातील सर्वात असहाय्य स्त्री आहे. तिच्यासोबत असे काही वाईट घडले आहे की ही गरीब मुलगी तिच्या तोंडातून व्यक्त देखील करू शकत नाही. माझा भाऊ म्हणाला, माझ्या शरीरात एक प्रॉब्लेम आहे की मी कधीही बाप होऊ शकत नाही. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. माझ्या भावाने मला सांगितले की माझ्या बायकोने तुला आपल्या भावासारखे मानले आणि तू काय केलंस? तू साप निघालास. स्वतःचे घरही सोडले नाहीस. घरच्यांना वेदना देणारा साप, इथून निघून जा. मी तुला कधीही माफ करणार नाही. मी म्हणालो की तसं काही नाही, पण माझा भाऊ काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याने मला घराबाहेर काढलं आणि मला माझ्या एका काकांच्या घरी रात्र काढावी लागली. सकाळी माझ्या भावाने सर्व बहिणींना व घरातील मोठ्यांना बोलावले होते. मला यायला सांगितलं आणि तो सगळ्यांसमोर बोलणार होता. मी विचार करत होतो की माझा भाऊ सर्वांसमोर खोटा असल्याचे सिद्ध होईल, कारण तसे काहीही नाही आहे. पण मग तो सगळ्यांना का गोळा करत होता? त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण कसला पुरावा? मी काही केलंच नाही, तेव्हा पुरावा काय? मी सर्व काही काकांना सांगितले. काका म्हणाले की तू काही केले नाही, तू घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, कारण एक स्त्री पुरुषाच्या मनाचा नाश करू शकते. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू आपल्या घरातील मुलगा माझ्या डोळ्यासमोर खेळत मोठा झालेला आहेस. आम्ही तुला ओळखतो, पण त्या मुलीला आम्ही ओळखत नाही, म्हणून आम्ही तुलाच पाठिंबा देऊ. त्या मुलीला नाही. सगळे जमले होते. माझ्या भावाने फोन करून सगळी हकीकत सांगितली होती. तेव्हा मी माझ्या काकांसोबत घरी आलो. माझे ऐकायला कोणीही तयार नव्हते. माझ्या बहिणीसुद्धा विचारत होत्या की तू काय प्रकरण केलंस? मी म्हणालो, तुम्ही लोक एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता की दोषी मीच आहे? तुम्ही तिच्या म्हणण्याला का सहमत आहात? एवढं मोठं खोटं ती हवेत बोलत आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी होतं. नक्कीच काहीतरी घडलं होतं. मी काहीही केलं नाही. मी निर्दोष आहे. मग ते सगळेच म्हणायचे की हो, तूच दोषी आहेस, ज्याने
तुझ्याच भावाच्या बायकोवर नजर ठेवली. अहो, ज्या माणसाचा असा विचार फक्त आपल्या घरातील स्त्रियांसाठी आहे तो या कुटुंबात ठेवण्याच्या लायकीचा नाही. आणि तू आम्हा सर्वांचा लहान भाऊ होतास. तू असे वागायला नको होतेस. मान्य केले की माया देखणी आणि सुंदर आहे, पण होती तर तुझी वहिनीच ना. आणि ती तुला भाऊ मानत होती. आणि तुला माहीत नाही की आईच्या जागी असते मोठी वहिनी. मी माझ्या काकांना सांगितले की मी काहीही चुकीचे केलेले नाही. आणि थोड्या वेळाने तेच झाले. सर्वजण म्हणाले की याने हे जे काही केले आहे असा तुम्ही त्याच्यावर आरोप करत आहात. तुमच्याकडे काय पुरावा आहे? तर माझा मोठा भाऊ तो म्हणाला की हो, माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. आता मी तो पुरावा तुम्हा सर्वांना दाखवतो. माझ्या स्वतःच्या पत्नीबद्दल असा पुरावा सगळ्यांना दाखवायला मला खूप लाज वाटत आहे. पण त्यालाही लाज वाटली नाही. आणि मग त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी मला हे विष प्यावेच लागेल. त्याने घरात बसवलेल्या LED वर USB सारखे काहीतरी बसवले, सुरुवात केली. आणि हे बघून माझा जीव गेला. त्याच्याकडे काही फोटोज आणि व्हिडिओज होते. मी माझ्या वहिनीला कधी हात लावला नव्हता. मग हे कसं झालं? काही वेळाने TV स्क्रीनवर काही फोटोज दिसू लागले, ज्यात मी माझ्या वहिनीसोबत त्याच बेडवर झोपलो होतो आणि मी तिच्या अंगावर हात ठेवला होता आणि ती रडत असल्याचे त्या फोटोमध्ये दिसत होते. अशीच 2-3 फोटोज होते. आता सगळे माझ्या विरुद्ध झाले आणि मला समजले की हा खेळ माझ्या वहिनीने खेळला होता. जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा ती चिडली आणि तिने माझ्याकडून बदला घेण्यासाठी हे सर्व केलं. प्रथम ती तिच्या पतीशी व्यवस्थित वागली, जेणेकरून ती जे काही बोलेल तिच्या नवऱ्याने डोळे मिटून तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. आणि त्यानंतर कदाचित तिने माझ्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि मी बेशुद्ध झाल्यावर तिने माझ्यासोबत झोपून असे फोटो काढले. त्या फोटोच्या मदतीने ती माझी बदनामी करत होती. आता सगळे माझ्या विरोधात होते आणि मी गप्प बसलो होतो, कारण मी काहीही केले तरी मला कोणीही साथ देणार नाही हे मला माहीत होते. ते म्हणाले की आम्ही तुला या कुटुंबातून बाहेर काढत आहोत. आजपासून तू या घरात राहणार नाहीस आणि तुझा कशावरही अधिकार नाही. तर तू येथून निघून जा. आम्ही तुझी फी भरणार नाही आणि तुझ्यासोबत कुठलंही नातंही ठेवणार नाहीत. माझे काका अजूनही सांगत होते की हे सर्व खोटं आहे, पण मला कोणीही साथ दिली नाही. ते म्हणतात ना की फक्त पुरुषच वाईट आहे. हा समाज महिलांच्या मागे लागला असला तरी जेव्हा एखादी स्त्री पुरुषावर आरोप करते तेव्हा प्रत्येकजण स्त्रीला निर्दोष मानतो आणि पुरुषाला वाईट समजतो. विचित्र विधी आहेत, विचित्रपणे तत्वे आहेत. माझे कुटुंब सोडून मला खूप वाईट वाटले. माझ्यासोबत खूप वाईट घडणार हे मला माहीत होतं. आणि आता काय होईल? पण माझ्याही मनात एक हेतू होता. फी भरण्यासाठी मी खूप कष्ट केले, मुलांची ट्युशन घेतली. मला राहायला जागा मिळत नव्हती म्हणून मी चहाच्या हॉटेलवर झोपायचो. पण हळूहळू पैसे जमा करू लागलो. परंतु मला राहण्यासाठी जागा खूपच वाईट मिळाली. परंतु तरीही ते मोकळ्या आकाशाखाली झोपण्यापेक्षा चांगलं होतं. त्यानंतर मी आणखी मेहनत केली आणि आज 3 वर्ष झाली. माझ्याकडे राहण्यासाठी छोटीशी जागा आहे. मुलांना शिकवण्यासाठी मी घरी एक अकॅडमी स्थापन केली आहे. माझं शिक्षणही आता पूर्ण झालं आहे. त्यानंतर मला खूप चांगली नोकरी मिळेल. पण मी मुलांना शिकवण्याचे काम सोडणार नाही. सकाळी मी नोकरी करून संध्याकाळी मुलांना शिकवेन. माझी पण एका मुलीशी मैत्री झाली आहे, जिला माझ्याशी लग्न करायचे आहे. होय, मी वहिनीमुळे इतर स्त्रियांना वाईट मानत नाही, कारण मला माहीत आहे प्रत्येक स्त्री वाईट नसते. मी त्याच मुलीशी लग्न केले आणि आता ती माझ्या घरी राहू लागली आहे. जसे माझा भाऊ त्याच्या बायकोला घरी सोडायचा आणि ती पुरुषांवर नजर ठेवायची आणि चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायची, माझी बायको तशी अजिबात नाही आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा माझ्या वहिनीने माझ्या भावाला सांगितले की ती आई होणार आहे, म्हणूनच तो अधिकच चिडला, कारण आता तो वयाचा झाला होता आणि काही आजारांमुळे तो कधीच बाप होऊ शकणार नव्हता. त्याला वाटायचं की ते हे सर्व मीच केलं आहे, त्यामुळेच तो असा वागला होता. कारण त्यालाही माहीत होते की आपले एक गुपित आहे. बायकोची कृती, तिची चूक सर्व माझ्यावर थोपले होते त्याने. ज्या व्यक्तीसाठी तो मला घरातून हाकलत होता ती काल आलेली व्यक्ती होती आणि त्याने मला वाढवले होते, असा त्याने एकदाही विचार केला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करताना मला खूप वाईट वाटले. माझी पत्नी मला सांगायची की अशा गोष्टींचा विचार करू नका, जा आणि तुमच्या मोठ्या भावाला मनवा. पण मी कधीही गेलो नाही. मग 3 वर्षांनी एके दिवशी मला वाटले की फक्त जाऊन बघून यावे. मी वस्तीतील लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्या मुलीने तुझ्या मोठ्या भावाला तुमच्या झालेल्या वादानंतरच 3 महिन्यांनी सोडले आहे. मी म्हणालो, मग आता भाऊ कसा राहतो? सर्व बहिणींचे नाते दुसऱ्या शहरात होते. येथे तर कोणीच राहत नाही. लोक म्हणाले की आम्हाला माहीत नाही, परंतु तो खूप आजारी असल्याचे ऐकले आहे. मी घरात गेलो आणि समोरून माझ्या भावाला पाहून आश्चर्यचकित झालो. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. तो आजारी आणि वृद्ध झाला होता. शेवटी त्याने हे सर्व आमच्यासाठीच तर केलं होतं. मी सगळं विसरून गेलो आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. मी म्हणालो, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. तो मला सांगू लागला की
तू कोणतीही चूक केली नाहीस. मला हे खूप दिवसांनी समजले, कारण त्या बाईने तुझ्याशी जे केले तेच तिने वस्तीतील दुसऱ्या मुलाशीही सर्व करण्याचा प्रयत्न केला. ती तशीच होती, पण मी तिच्या सेवेच्या आणि तिच्या आजाराच्या जाळ्यात अडकलो. मला हे सगळं खूप नंतर समजलं की ती हे सगळं करत होती. मी तिला सोडले तेव्हापासून मी एकटाच राहतो. मी माझ्या मोठ्या भावाला म्हणालो की तू एकटा राहत होतास तर मला का नाही सांगितलंस. तो म्हणाला की मला कळलं की तुझं लग्न झालंय, आता तुझ्या घरात बायकोही आहे. मी माझ्या पत्नीला तुझ्याकडे सोडून जायचो. तू तिच्यासोबत काही वाईट वागला नाहीस, पण तिने तुझ्यावर आरोप केले होते आणि मी तेच म्हणणे मान्य केले होते. जर मी तुझ्या घरी राहू लागलो असतो तर तू पण मला तुझ्या बायकोकडे सोडले असतेस. जर तुझ्या मनात काही चुकीचे आले असते तर म्हणून मी तुझ्याकडे आलो नाही, आणि तसंही माझ्याकडे जास्त वेळही नाही. मी हे जग सोडून जाईन. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी म्हणालो की तू माझ्यासोबत ये. माझ्या मोठ्या भावाला पाहून माझ्या पत्नीला खूपच आनंद झाला. तिने त्याच्या पायाला हात लावल्यावर मी म्हणालो की तू माझ्या भावाच्या पायाला का स्पर्श करतेस, ते तर तुझे जेठ आहेत ना. तर ती म्हणाली नाही, ते माझ्या सासऱ्यांच्या जागी आहेत. तू स्वतः म्हणालास की तुला त्यांनी पालन पोषण करून मोठे केले. जर त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं असेल तर ते माझे सासरे आहेत. माझ्या भावानेही तिला आपली मुलगी मानले आणि आता तो आमच्यासोबतच राहतो. त्याची तब्येत खरोखरच बिघडली आहे. तो आजारीच आहे. मी पुन्हा सर्वांना माझ्या मोठ्या भावासाठी प्रार्थना करण्यास सांगू इच्छितो, कारण त्याने आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी दिले आणि त्याच्या बदल्यात त्याला काय मिळाले. ती एक फसवी स्त्री होती जिने त्याच्या धाकट्या भावाला त्याच्यापासून लांब करून त्याला आजारी माणूस बनवून सोडून दिले. आणि शेवटी मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की कधीकधी तुम्ही जे पाहता ते खरे नसते. महिलांची नाटके खूप मोठी असतात. सर्व स्त्रिया सारख्या नसतात, पण जी वाईट असतात ती चांगली होऊच शकत नाहीत. ज्याच्या मनात एकदा वाईट विचार येऊ शकतो ती दुसऱ्या पुरुषासोबत कधीही चांगली वागू शकत नाही. आपणा सर्वांना विनंती आहे की कृपा करून माझ्या मोठ्या भावासाठी प्रार्थना करा. त्याने मला सोडून जावे असे मला वाटत नाही, परंतु त्याची तब्येत खूपच खराब आहे.